राजगुरुनगर येथे आदिवासी समाजाचा भव्य मोर्चा एसटी प्रवर्गाच्या हक्कासाठी एकजुटीने लढा। राज्यभरात बंजारा समाजाकडून हैदराबाद गॅजेटच्या आधारे स्वतःचा समावेश अनुसूचित जमाती प्रवर्गात करण्याची मागणी करत मोर्चे काढले जात असतानाच या मागणीला प्रत्युत्तर देण्यासाठी आज राजगुरुनगर येथे आदिवासी समाजाच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आलं। खेड तहसील कार्यालयावर निघालेल्या या मोर्चात हजारो आदिवासी बांधवांनी सहभाग घेतला। पारंपरिक वेशभूषा, ढोल ताशांचा गजर आणि घोषणाबाजी करत आदिवासी समाजाने आपला रोष व्यक्त केला। मोर्चाच्या प्रमुख मागण्या: हैदराबाद गॅजेटचा आधार घेत बंजारा समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश होणे म्हणजे मूळ आदिवासी समाजाच्या हक्कावर गदा येणे आहे। हे अन्यायकारक असून हे रोखण्यासाठी आदिवासी समाज एकवटलाय। आदिवासी नेत्यांचं मत: आम्ही कोणाच्याही विरोधात नाही, पण आमचे हक्क कोणी हिसकावून घेऊ पाहत असेल तर आम्ही शांत बसणार नाही, असे मत आदिवासी समाजाचे नेते तिटकारे साहेब यांनी व्यक्त केले। सर्वांना मानाचं जय आदिवासी। आज खेड तहसीलदार कार्यालयावरती समस्त आदिवासी समाज बांधव खेड आणि खेड तालुक्याच्या अंतर्गत आंबेगाव, जुन्नर, मावळ हे तालुके, त्याचप्रमाणे पुणे हे सर्व समाज बांधव आज या ठिकाणी आपल्या राजगुरू पुतळ्याला हार घालून, बाबासाहेबांना हार घालून मोर्चाच्या दिशेनं या तहसीलदार कार्यालयावरती आलेलं आहे। कार्यालयावरती आल्यानंतर तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि निवेदन देऊन या ठिकाणी या मोर्चाचं रूपांतर सभेमध्ये झालेलं आहे। या सभेमध्ये अनेकांनी बरीचशी आपापली मतं व्यक्त केलेली आहेत, परंतु आमचा जो मुख्य उद्देश आहे हा बंजारा समाज आदिवासीमध्ये येऊ नये, कारण बंजारा आणि आदिवासी यांचं काहीही संबंध नाही। त्याचं कारण एक आहे की बंजारा आमच्या आदिवासी समाजाची कोणतीही त्यांना पार्श्वभूमी नाही आहे, जशी आदिवासी समाजाला आहे। आदिवासी समाज हा डोंगर खरोमध्ये राहतो, लाजरा बुजरा आहे, तसं बंजाराचं नाही आहे। बंजारा हा समाज अफगाणिस्तानमधून आलेला आहे। ते खरं तर व्यापारी आहेत। ते खरं तर या ठिकाणी आल्यानंतर शेती करतायत। शेतीच्या बरोबरच त्यांचा व्यापार फार मोठा फाफवलेला आहे आणि अशा प्रकारे ते या ठिकाणी आलेले आहेत। त्यांना आदिवासीमधून कोणत्याही प्रकारचं, याच्यानंतर आजचा मोर्चा आमचा या ठिकाणी झालेला आहे। याच्यानंतर सर्वात मोठा पुणे जिल्ह्याचा मोर्चा आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावरती नंतर काढणार आहोत। या ठिकाणी देखील जिल्ह्यातले, राज्यातले लाखोंच्या संख्येनं समाज या ठिकाणी उपस्थित आहे। तारीख अजून फायनल केलेली नाही आहे, परंतु त्यांची आमची मीटिंग चालू आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.